नमस्कार. आज आपण एका पुस्तकाचा ज्या परिचय करून घेणार आहोत, त्या पुस्तकाचं नाव आहे कर्म चाले संगती. त्याचे लेखक आहेत गजाननराव पेंढारकर. सर्वांच्या कल्याणाचा सद्हेतू मनात ठेवून मनपूर्वक कष्ट करीत ध्येयाकडे वाटचाल करीत राहा, म्हणजे ईश्वर नकळत आपली पाठराखण करीत असतो. अपयशाच्या निराशेने खचू नका आणि यशाच्या उत्साहाने निष्काळजी होऊ नका. आपल्या यशात ज्ञात अज्ञात अशा अनेकांचे हात लागलेले असतात. त्यांची जाणीव विसरू नका, अशी शिकवण ज्यांच्या वडिलांनी करून दिली होती आणि ज्यांनी अथक परिश्रम, अपार मेहनत, कष्ट उपसत विको लॅबोरेटरीजचं नाव भारतासह परदेशातही पसरवले आणि श्रमाची धरा कास, यशाची पुरी होईल आस असं म्हणत आपला व्यवसाय प्रामाणिकपणे वाढवला, त्या गजाननराव पेंढारकर यांचं आत्मचरित्र म्हणजे कर्म चाले संगती. प्राध्यापक सुभाष सावरकर यांनी शब्दांकित केलेले आत्मचरित्र म्हणजे विकोची यशोगाथाच. आपल्या या आत्मचरित्रात्मक पुस्तकामागची भूमिका मांडताना गजाननराव म्हणतात, हे आत्मचरित्र सकृत दर्शनी गजानन पेंढारकर या व्यक्तीचं म्हणून प्रकाशित होत असलं तरी खऱ्या अर्थाने ते पेंढारकर परिवार आणि विको परिवाराचेही अल्पचरित्र आहे. माझ्या आजच्या साऱ्या यशवैभवात या परिवाराचे फार मोठे श्रेय आहे. मी फक्त सागर जलाच्या पातळीच्या वर दिसणाऱ्या हिमनगाच्या शिखरासारखा आहे. या हिमनगाच्या पाण्याखालचा फार मोठा भाग माझ्या या परिवाराने व्यापलेला आहे. लांबून पाहणाऱ्याला तो दिसत नसले कदाचित, पण तिथे म्हणून हिमालयाचे ते लहानसे शिखर पाण्यावर मस्तक उन्नत करून चमकते आहे. माझ्या आत्मचरित्राला समाजाकडून काय प्रतिसाद मिळेल ते मी कसं सांगू, पण निदान सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीलाही कर्मयोग आणि कर्मनिष्ठा यांची संगत लाभली तर अप्राप्य काही नसते एवढा बोध जरी उमजला किंवा तरुण पिढीने घेतला तरी आमचं हे आत्मचरित्र ते लिहिल्याचं सार्थक होईल. गजाननरावांना जेव्हा इतर सर्व क्रीम्स पांढरी असतात पण तुमचे मात्र पिवळे असे का, आणि रंगामुळे काही साधक बाधक परिणाम झाले का असा प्रश्न केला गेला, तेव्हा ते म्हणाले, खरं तर आम्ही प्रथम इतरांप्रमाणेच स्नो बनवण्याचे ठरवले आणि तोही पांढऱ्या रंगाचाच. सगळी सिद्धता केलेली होती. त्या उत्पादनाच्या जाहिरातीही आमचा माद्रासचा वितरक जो होता तो कळत होता. बोलता बोलता तुम्हाला हळदीचं महत्त्व सांगू लागला. हळदीच्या औषधी आणि उपयुक्त गुणांबद्दल तो बोलू लागला. चर्चा चालू असताना मला असं वाटलं की हळद वापरून आपण क्रीम का बनवू नये, स्नो का बनवावं. लगेच विचारांची दिशा निश्चित झाली. योजिलेले स्नोचे उत्पादन आणि त्याची जाहिरात आम्ही चक्क रहित केली. हळद आणि इतर आयुर्वेदिक वनस्पतींपासून क्रीम बनवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तज्ज्ञ मंडळींनी नाराजी व्यक्त करून आम्हाला निराश केलं. पिवळ्या रंगाला त्यांचा आक्षेप होता, पण नंतर मोठ्या प्रमाणावर जाहिरात करून हळकुंडाचे औषधी महत्त्व लोकांना पटवून दिले आणि आमचे हे आयुर्वेदिक क्रीम रंग पिवळा असूनही यशस्वी आणि लोकप्रिय झाले. आता बघा की यशस्वी आणि लोकप्रियतेचे हे रहस्य जरी बघायला, ऐकायला, अनुभवायला गोड वाटत असले तरी पेंढारकर कुटुंबाची त्यामागची मेहनत ही खरोखरच सलाम करण्याइतपत कौतुकास्पद आहे. या आत्मचरित्रात सर्व गोष्टी क्रमाने म्हणजे वडिलांनी 1942 ते 52 या 10 वर्षात लहानसहान उत्पादने करत अधिक परिश्रम, व्यावसायिक सचोटी, विक्री चातुर्य आणि व्यावहारिक चोखपणा यातून स्वतःचा आर्थिक आलेख कसा उंचवला, घर कुटुंबाचा भार वाहत आल्या परिस्थितीला धीराने कसं तोंड दिलं आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या नीटपणे पार पाडत स्वतःसह कुटुंबाला कसा आधार दिला, हे सुरुवातीला विस्ताराने आले आहे. श्रीमंती आली असता लगेच लाईफस्टाईल बदलू नये असं सांगणाऱ्या आयुर्वेदिक उत्पादने परदेशातही पोचवणारे विकोचे गजानन केशवराव पेंढारकर आणि घरी दंतमंजन करून ते घरोघरी अगदी पायपीट करून विकणारे केशव विष्णू पेंढारकर यांच्या जिद्दीची कहाणी तशी 9 प्रकरणात शब्दांकित करण्यात आली आहे. इच्छा तेथे मार्ग हे सूत्र समोर ठेवत ज्या रीतीने सुभाष सावरकर यांनी हे शब्दांकन केलं आहे ते थक्क करणार आहे. मसूड में जान तो दातों की शान, यही है विको की पहचान हे घोषवाक्य देणाऱ्या आणि हिरड्या मजबूत होण्यासाठी कुठल्या प्रकारचे दंतमंजन पेस्ट लागते हे आयुर्वेदाच्या माध्यमातून सांगणाऱ्या पेंढारकरांना प्रसंगी अगदी प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा त्रासही झाला. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या
टूथपेस्ट बाजारात आला असता त्या टूथपेस्टला ग्राहकांची जोरदार मागणी असता आणि काही कंपन्यांचे नाव झाले असता विको उत्पादकाला त्यांनी ज्या खुबीने बाजारात स्थान मिळवून दिलं आणि परकीय मालाबरोबर स्वदेशीची जी टक्कर दिली ते खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या जडीबुटीपासून दंतमंजन आणि टूथपेस्ट बनवण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला तो भारतातच नव्हे तर परदेशातही आयुर्वेदिक टूथपेस्टला मान्यता मिळवून दिली. जो भीमपराक्रम त्यांनी केला तो खरोखरच त्यांच्या लौकिकात भर टाकणारा होता. गजूभाऊंचे पिताजी कैलासवासी केशव विष्णू पेंढरकर यांनी विको उद्योग व्यवसायाचे जे लहानसे रोप लावले होते त्याचे एका विशाल वृक्षात रूपांतर करण्याचे, त्याची पाळ्यामुळे खोल रुजवण्याचे आणि त्याच्या शाखा अधिक विस्ताराने पुढे नेण्याचे कार्य गजूभाऊ आणि शकुंतला आणि इतर भावंडे आणि एकूणच पेंढरकर परिवार यांनी एकत्र ठेवून अतिशय निष्ठेने आणि जोमाने केले. तर असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे या प्रयत्नांची महती पटवून देणारे हे तुकोबारायांचे शब्द विकोला अगदी अचूक बसतात. पुढे जाण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणे, जिद्दीने काम पूर्ण करत सर्वांना त्याचा लाभ मिळवून देणे आणि सर्व गोष्टी शक्य आहेत हे सूत्र मांडणारे हे पुस्तक आगे बढो किंवा प्रयत्नांती परमेश्वर असा संदेश देणार आहे. परत एकदा सांगतो की या पुस्तकाचा परिचय करून दिला. त्याचं नाव आहे कर्म चाले संगती. त्याचे लेखक जरी गजाननराव पेंढरकर असले तरी त्याचे शब्दांकन केलं आहे सुभाष सावरकर यांनी आणि ठाण्याच्या सलील प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. धन्यवाद.